से मी मराठी बोलूं चालेल तुम्हाला? हिंदी ओके। आज का मेरा टॉपिक माँ है। आपकी बेटियों से कभी आपने झगड़ा किया है? नहीं कभी नहीं। हो भरपूर होतात ना, पण मैत्री ठेवली तर नाही होत. ओके। मैं सिंगल पेरेंट हूँ तो मेरा नहीं हुआ है. भांडण असं नाही पण बारीक असं नोकझोक आपण म्हणतो तसं चालू असतं. कुठल्या कुठल्या मुद्द्यावर होतं? कशावर नाही होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. असंच म्हणजे जेवणावरून कपडे नीट ठेवले नाही, वस्तू उचलली नाही. नहीं मानते हैं तो फिर उसके टॉपिक पे ज्यादा गुस्सा किया है कभी. आजकाल की सर्वात आधी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न कोण करतं? तुम्ही की मुलं? मीच आईच. आईलाच करावं लागतं ना. सॉर्ट आउट मुलीच करतात. दोघांकडूनही प्रयत्न होतो आमचा, असं काही नाही. भांडण आईलाच सॉल्व्ह करावं लागतं. सुरुवात कोणाकडनं होत असते जास्तीत जास्त? मुलांकडनं. ओके। आजकालच्या जनरेशन मध्ये आणि आपल्या म्हणजे तुमच्या आधीच्या जनरेशन मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? भरपूर आहे. अभी तो बहुत ही फर्क है. पहले हमारे कहने पे चलते थे, आजकल के बच्चे हमारे कहने पे नहीं चलते अभी. म्हणजे पूर्वी कसं होतं, सगळं ऐकायचे सगळेजण, मोठे माणसं म्हणजे जे बोलतात ते ऐकून घ्यायचे. हाँ वो बात है, आजकल के बच्चे सुनते नहीं है. हल्लीच्या मुलांना विचार पटत नाही मोठ्या माणसांचे. कि आजकल जो बच्चे हैं जो अपनी माँ से झगड़े करते हैं उनके लिए क्या कहना चाहूंगा? उनके लिए यही है कि माँ की रिस्पेक्ट करो, माँ से बढ़कर कुछ नहीं. खास करके लड़कियां। लड़कियां, मेरी लड़की तो बहुत रिस्पेक्ट करती है मेरी. बाकी का यही है कि करो माँ की रिस्पेक्ट. वैसे तो आजकल बेटियां तो अच्छी ही है. मुलांचं चुकत असेल तर आई म्हणून आपण त्यांना समजून सांगणं आपलं काम आहे. म्हणजे चांगले वागले, मुलांना आत्मविश्वासात घेतलं तर मुलं आपल्याला सगळं सांगतात. बरोबर आहे. पण जर त्यांना सारखं चिडूनच बोललं तर ते नाही सांगत आपल्याला.